विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी जितकी शिक्षकांची आहे तितकीच जबाबदारी पालकांची देखील आहे। त्यांनी देखील आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्याच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी खेडूपाडा येथे भाजपचे युवा नेते निलेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वह्या आणि छत्री वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश भोईर यांचा वाढदिवस शनिवारी शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा झाला। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून वह्यांचे वाटप खेडूपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले। तसेच निलेश भोईर यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला भाजप नेते तथा वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर, भाजप नेते शशिकांत शेळके, सुरेश भोईर, प्रभाकर हरी उल्वेकर, देवदास भोईर, शंकुनाथ भोईर, अमर उल्वेकर, मिन्नाथ भोईर, अंकुश भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन निलेश भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शिक्षकांना सुद्धा मनापासून विनंती करेल की आपण ही लहान मुलं आहेत, कोणते भाडूकडे असतील, कोणाचे वडील दिवसभर कामाला जातात, त्याला आपला मुलगा किती कितवीमध्ये आहे हे पण कधी कधी सांगता येत नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, जशी शिक्षकांची जबाबदारी आहे तशी गाववाल्यांची सुद्धा जबाबदारी आहे। त्या 8 दिवसामध्ये शाळेमध्ये चक्कर मारून आपण ही मुलं काम करतात, शिक्षक कसे शिकवतात या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर मला वाटतं नक्कीच आपल्या शाळेचा विकास या निमित्तानं होईल। आणि आपल्याला या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करावा, कारण रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या वयांचं वाटप आपण संपूर्ण तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये करत असतो आणि त्याचा फायदा आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा। पुन्हा एकदा मी निलेश भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्याला मनापासून धन्यवाद देईन की आजचा निलेशचा वाढदिवस अनेक चांगले कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवले। संध्याकाळचा कार्यक्रम डीजेचा नसला तरी चालेल, आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होतोय याला खरं महत्व आहे। मॉडर्न पार्टी सगळेच लोक करतात, पण काहीतरी जगावेगळं आपण करावं, मुलांना चांगले शिक्षण साहित्य मिळावं, ज्येष्ठांना छत्री मिळावी या दृष्टिकोनाचा तुम्ही विचार केला, बरोबर अतिशय चांगला विचार तुमचा आहे। मी निलेश तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। साधारणप्रमाणे आपल्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करत असतात, वैद्यरी काही शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी वाटप करण्याचं काम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करत असते। जवळजवळ 25 ते 30 वर्ष हे कार्य अविरतपणे रामशेठ ठाकूर साहेब व आपले नेते व आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या व इतर साहित्याचं वाटप करत असते। आपल्याला मिळणाऱ्या वह्या या वह्या आपण त्यावर चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करत आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे जे उच्च शिक्षित असे विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा जे विद्यार्थी हे संपादन करतात आणि त्यांना आर्थिक अशी मदत ज्यावेळी लागते त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेब हे त्या विद्यार्थ्यांना पुढे विदेशात शिक्षणासाठी निश्चित 5 लाख 10 लाख अशा प्रकारे आपली मदत करत असतात। तुम्हीही चांगलं यश संपादन करा, भविष्यात तुम्हीही आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी